नमस्कार, मी अमोल किनोळकर. आपण पाहत आहात एबीपी माझा. नमस्कार महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. दुधाचे दर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या संपाला अखेर यश मिळालेलं आहे. येत्या 3 दिवसांमध्ये दुधाचे दर वाढणार असल्याची माहिती दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली आहे. दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर स्वतः आपल्या सोबत आहेत. जानकरजी, काय या संदर्भात अधिक माहिती आहे? काय निर्णय झाला नेमका? देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे ते शेतकऱ्यावर प्रत्यक्षात बोलणार नाही तर कार्य करणार आहे. राज्याचे दुग्ध विकास मंत्री म्हणून मी जसा ताबा घेतला तसा 2 असं 6 रुपयाचा दर दुधाचा लिटर मागे वाढवला. आता मी थोड्या 2-3 दिवसात माझ्या अधिकाऱ्यांशी सचिवांशी चर्चा करून 13 तारखेला आम्ही दुधाचा दर पुन्हा घोषित करत आहे आणि शेतकऱ्याला दिलासा देण्याची भूमिका आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर 13 तारखेला आम्ही डिक्लेअर करू की बाबा किती दर द्यायचा आहे ते आणि पण दुधाचा दर वाढवणार आहे. लिटर मागे गाईच्या दुधाच्या मागे आणि म्हैशीच्या देखील सर्व दुधाचे दर वाढले जातील आणि शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने राज्य सरकार त्यांच्या पाठीमागे कसं उभा राहील याचा आम्ही प्रयत्न करू. पण शेतकऱ्यांना न्याय देताना सर्वसामान्यांच्या खिशाला चाट बसते, असं काही होणार आहे का? माझी आपल्याला विनंती आहे की आपण नुसतं शेतकऱ्यांची माया करण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस चप्पलचा दर वाढतो, कपड्याचा दर वाढतो, त्यावेळेस चर्चा होत नाही. पण शेतकऱ्याच्या बद्दल जर थोडंसं झालं तर आपण एवढं निगेटिव्ह राहू नाही. आम्ही सामान्य लोकांचाही विचार करतो आणि शेतकऱ्यांचाही विचार करतो. असं होणार नाही. परंतु शेतकऱ्याला आपण बळीराजाला आपण आधार देण्याची भूमिका अदा केली पाहिजे आणि आपल्या जे मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांनाही त्रास होणार नाही याची काळजी राज्य सरकार जबाबदारीने घ्यायची. बरं, गाईच्या आणि म्हशीच्या दुधामध्ये जवळपास 3 आणि 4 रुपयांची वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांना हे दर मान्य आहेत का आणि त्यांची काय मागणी होती? कसं होणार आहे? शेतकऱ्यांचं मी आपल्याला नम्रपणे सांगतो की शेतकऱ्यांना आजपर्यंत एवढा दुधाचा दर देण्याची भूमिका कुठल्याही दुग्ध विकास मंत्र्याने घेतलेली नाही. पण मी आज 9-10 महिने मिनिस्टर झाल्यानंतर 2 असे 6 रुपयाचे दर वाढवले. 24 रुपये गाईचा आणि 33 रुपये म्हशीचा दर झाला. आता 2 किंवा 3 आता त्या अधिकाऱ्याशी बसूनच आम्ही हे आकडा तुम्हाला परफेक्ट सांगेन. परंतु गाईचा आणि म्हशीचा दुधाचा दर वाढवले जातील. शेतकऱ्याच्या बाजूने राज्य सरकार खंबीरपणे उभा राहील. जानकरजी, चला, तुम्ही शेतकऱ्यांना थोडासा दिलासा दिलेला आहे या दुधाच्या संदर्भामध्ये, पण आज जी सुकाणू समितीची बैठक होते तर बाकीच्या निर्णयांसंदर्भात काय आजच्या बैठकीमध्ये निर्णय होऊ शकतो? ते निर्णय घेतील आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री खंबीर आहेत. मंत्री गटाची 5 जणांची कमिटी जी आहे ती कमिटीचा निर्णय होईल. सुकाणू समितीची चर्चा होईल आणि त्यातून योग्य ते शेतकऱ्यांच्या बाजूने राज्य सरकार राहण्याचा प्रयत्न करेल. महादेव जानकरजी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल.